अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कामगिरी। वर्षभरापूर्वी पळवून नेलेल्या पीडित मुलीसह आरोपीचा लावला छडा। वर्षभरापूर्वी घनसावंगी येथून एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीस पीडित मुलीचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांनी छडा लावत दोघांनाही ताब्यात घेतले। घनसावंगी बस स्थानक परिसरातील तरुणानं शहरातील एका मुलीस फूस लावून वर्षभरापूर्वी पळवलं होतं। या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला। मात्र या दोघांचा शोध लागत नसल्यानं पोलीस अधीक्षकांनी हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग केल्यानंतर या कक्षानं गुप्त बातमीदार नेमून आरोपी व पीडिता यांची माहिती काढली असता गुन्ह्यातील नमूद निष्पन्न आरोपी प्रल्हाद बंडू उर्फ शंकर लोखंडे राहणार नवीन बस स्थानकाच्या पाठीमागे घनसावंगी हा पीडित अल्पवयीन मुलीसह पैठण फाटा तालुका अंबड जिल्हा जालना येथील वीटभट्टीवर काम करत असल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे या कक्षानं त्यांना पैठण फाटा तालुका अंबड जिल्हा जालना येथून ताब्यात घेऊन गुन्ह्यातील पीडित व आरोपीस पुढील तपासकामी घनसावंगी पोलीस स्टेशन इथं हजर केलं आहे। तपासास असलेला पोलीस ठाणे घनसावंगी येथील गुन्हा रजिस्टर नंबर 432/2024 मध्ये दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले आहे म्हणून गुन्हा दाखल होता। सदरचा गुन्हा हा बराच कालावधीपासून प्रलंबित होता। सदर गुन्ह्यातील आरोपी मिळून येत नसल्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी सदरचा गुन्हा हा AS2 कडे तपासासाठी वर्ग केला होता। त्याप्रमाणे AS2 येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या संदर्भाने तांत्रिक विश्लेषण करून व गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न नामे प्रल्हाद बंडू लोखंडे राहणार अंबड हा अंबड येथील पैठण फाटा येथील वीटभट्टीवर काम करत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशाने सदर ठिकाणी जाऊन पीडित व आरोपी यास AS2 पथकाने ताब्यात घेतलेले आहेत। पुढील तपासाकरिता घनसावंगी पोलीस स्टेशन येथे आरोपींना हजर करत आहोत।